मी तुकाराम बुंधे. आज आपण या ठिकाणी दी सिक्रेट ऑफ कॉन्सर्ट्स ऑफ माइंड म्हणजे मनाचे एकाग्रता रहस्य आपण या विषयावरती बोलणार आहेत. थोडक्यात सांगायला गेलं तर मनाची एकाग्रता म्हणजे काय की ज्यावेळेस समजा माझं मन शांत असेल, एकाग्र असेल किंवा स्थिर असेल किंवा त्या मनात चंचलपणा कमी असेल त्याला आपण मनाची एकाग्रता सांगू शकतो. आता जीवनामध्ये जे काही यशाचे खरं रहस्य जे आहे ते मनाची एकाग्रता हे आहे. आपण बरीचशी उदाहरणं बघतोय किंवा आपण रोजचे जीवन जगत असताना प्रत्येक वेळी जी काही मनाची एकाग्रता आहे ती खूप महत्वाची असते. थोडक्यात लोहार असेल किंवा सोनार असेल किंवा कुंभार असेल किंवा न्हावी असेल, विणकर असेल किंवा जे काही वाहन चालक असतील या सगळ्यांसाठी जी मनाची एकाग्रता आहे ती खूप महत्वाची आहे. लोहार समजा एखादं काम करतोय आणि त्यावेळेस बाय चान्स समजा लोहाराची एकाग्रता भंग झाली तर त्यावेळेस जो लोहाराचा हात आहे त्या ठिकाणी रक्तबंबाळ होऊ शकतो. समजा न्हावी त्या ठिकाणी केस कापण्याचं काम करतोय आणि जर समजा न्हावी त्या ठिकाणी जे काही लक्ष आहे त्या ठिकाणी विचलित झालं किंवा जी काही एकाग्रता आहे ती भंग झाली तर त्यावेळेस एखाद्याचा त्या ठिकाणी कान कापू शकतो किंवा एखाद्या ठिकाणी रक्तबंबाळ होऊ शकतो. जो सुतार आपल्या ठिकाणी काम करतोय आणि जर समजा सुतार त्या ठिकाणी जी काही एकाग्रता आहे ती भंग झाली तर त्यावेळेस बाईचाच त्या ठिकाणी जो काही अंक आहे तो अंक त्या ठिकाणी वेगळा होऊ शकतो. त्याचप्रमाणे जे काही सोनार असतील किंवा विणकर असतील या सगळ्यांसाठी जी काही मनाची एकाग्रता आहे ती खूप महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर जे काही वाहन चालक असतील या वाहन चालकांसाठी जी काही मनाची एकाग्रता आहे ती खूप महत्वाची आहे. आपण ज्यावेळेस वाहन चालवतोय त्यावेळेस जर मनाची एकाग्रता चांगली असेल तर आपण वाहन त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे चालवू शकतो आणि त्या ठिकाणी जे काही अपघात चान्सेस आहेत त्या ठिकाणी खूप कमी असतात. आणि ही जी मनाची एकाग्रता आहे ती फक्त जे काही प्राणी मात्र जे काही मनुष्य आहे त्याने महत्वाची नाहीये तर जे काही प्राणी मात्र आहेत ते सगळ्यांसाठीच मनाची एकाग्रता महत्वाची आहे. आपण बरीचशी उदाहरणं ऐकलेली असतात की समजा एखादं हरिण जंगलामध्ये पाणी प्यायला किंवा समजा त्या ठिकाणी चरायला बाहेर पडतं त्यावेळेस जे काही हरिण आहे त्याच्या मनाची जी काही एकाग्रता आहे ती खूप महत्वाची आहे. जर समजा जे काही हरिण आहे ते चपळ असेल किंवा मनाची एकाग्रता चांगली असेल तर सहजपणे त्या ठिकाणी एखादा वाघ असेल किंवा सिंह असेल त्यांच्यापासून ते सहजपणे सुटकाव करू शकते किंवा बचाव करू शकते. ही जी मनाची एकाग्रता आहे ते जे काही प्राणी असतील किंवा जे काही मनुष्य सगळ्यांसाठीच मनाची एकाग्रता सगळ्यात महत्वाची आहे. मग जर समजा ही मनाची एकाग्रता महत्वाची असेल तर ती आपण साध्य कशी करावी. काही लोकांना वाटतंय की जी काही मनाची एकाग्रता आहे ती जी काही ऋषीमुनी असतील किंवा साधू संत आहेत त्याच्यासाठी महत्वाची आहे. पण ही जी मनाची एकाग्रता आहे ती सगळ्यांसाठीच महत्वाची आहे. जर महत्वाची असेल तर आपण ती कशी साध्य करावी त्यासाठी जे काही प्राणायाम आणि जे काही योगासन आहेत ही जी महत्वाची जी काही भूमिका आहे किंवा जे काही व्यायामाचे प्रकार आहेत ते आपण त्या ठिकाणी जर केले तर प्राणायाम आणि योगासन यांच्यामुळे जे काही आपल्या मनाची एकाग्रता आहे ती त्या ठिकाणी विकसित होऊ शकते. धन्यवाद.